नमस्कार भावांनो, 2026 मध्ये तुम्हाला अगोदर सांगितलंय कचकाटून जागा येणार आहेत. SSC GD ऑगस्ट महिना चालू आहे. अजून 1 महिन्यात आद्या निबार वॅकन्सी ते निबार. या वर्षी तुला मार्क कमी पडू दे, काय टेन्शन घेऊ नको दाद्या, फक्त अभ्यास बंद करू नको. लई महत्त्वाचा व्हिडिओ आहे दाद्या, का तर शेवटी प्रश्न वर्दीचा आहे दाद्या. अडचणीच्या काळात कुणी आपल्याला मदत केली नाही भावा, अडचण लई दिवस झालं भोगलोय आपण, पण आता ही अडचण बस झालं. आता ज्याने अडचणीच्या काळात आपल्याला मदत केली नाही ना दाद्या, चांगला काळ आला ना दाद्या, पाया पडायला लावायचं, हे लक्षात ठेवायचं कधी पण. बघा इथं SSC GD 2026-27 या वर्षी मोठी भरती येणार आहे, हे जो प्रूफ देतो तुम्हाला. पहिली गोष्ट 61,000 प्लस पदं रिक्त आहेत. ओके दाद्या. नवीन जागा निबार, शब्द आपलं गावठी असते तर बाबा, तुला साध्या भाषेत निबार. ठीक आहे दाद्या. या वर्षी वर्दी फिक्स आहे. वय, शिक्षण, पेपरचं स्वरूप पण आत्तापासून तयारी करायची दाद्या. आपल्यातली पोरं असते ती पेपर 15 दिवस राहील ना सर, मी 15 दिवस तुम्ही म्हणेल ते अभ्यास करतो, म्हणेल ती मी रात्रंदिवस कष्ट करतो, मला 15 दिवसात तेवढी वर्दी मिळवून द्यावं. भैया 15 दिवसात जर वर्दी मिळाली असते दाद्या, हे तर आई कलेक्टर, बाप डिप्युटी कलेक्टर, आम्ही कुठं तर गांजा फुकत बसलो नसतो कर बाबा. तू सांग तुझ्या हिशोबानं तुला 15 दिवसात वर्दी पाहिजे. ओके. आता बघ दाद्या, इथं पहिली गोष्ट आजच कोर्स चालू केलाय. SSC GD 2026-27 इथं लिहिले 30,000 प्लस नवीन जागा येणार आहेत. पण आत्ता सांगतो ह्याच्यापेक्षा जास्त जागा येणार, कमी तर नाहीच दाद्या. नक्की जास्त जागा आहेत. ओके. तयारी आत्तापासून करायचं दाद्या. ह्याच्यामध्ये काय बघ, गणित, बुद्धिमत्ता, GK, हिंदी, इंग्रजी. आपण सब्जेक्ट हिंदी निवडतोय. पहिली गोष्ट समजून घे. ही PDF कोर्स आहे. 2027 म्हणजे या वर्षात ही पेपर आहे ना 26-27 मध्ये होणार दाद्या, याचं एक्सपेक्टेड पेपर 92 देणार आहे. ओके. 2026 मधलं दाद्या जे पेपर झालं 70 शिफ्टचं प्रश्न देणार आहे. 2025 मधलं 42 शिफ्टचं प्रश्न देणार आहे. 2024चं 21 शिफ्टचं देणार आहे. 2023चं 22 शिफ्टचं देणार आहे. आणि 2021चं 7 शिफ्टचं प्रश्न देणार आहे. नियर बाय 250 शिफ्टचं प्रश्न तुला देणार. किती दाद्या? 250 शिफ्टचं. मागील वर्षी प्रश्न किती महत्वाचा असेल तुला पण माहिती आहे. आणि ही जी आहे ना, पहिल्या 300 पोरांना किती दाद्या? पहिल्या 300 पोरांना 149 ठेवले. आत्ता दुपारी सुरू केले, आत्ता दुपारी. ओके. ज्याला कुणाला ही कोर्स पाहिजे त्यांनी ही नंबर 70 57 96 83 27 या नंबरला 149 पाठवा किंवा गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करून घ्या. आता मुद्द्यात हात घालू. सगळ्याला दिसत असेल बाबा, तू व्हिडिओ पळवला असेल है ना, तू व्हिडिओ पळवून पुढे बघणार. मुद्दा काय आहे सांग बाबा. पळवून झालंय. आता ये इथं बघ, इथं केंद्रीय सशस्त्र बलों में 61,738 पद खाली. बरोबर आहे का दाद्या? इथं केंद्रीय सशस्त्र बल काय दाद्या? केंद्रीय सशस्त्र पुलिस बलों CAPF और असम राइफल में कुल 61,738 पद खाली है. गृह राज्य मंत्री नित्यानंद राय ने बुधवारी को राज्यसभा में, जरा थोड़े हिंदी आपलं चांगलं आहे दाद्या, समजून घ्या. राज्यसभा में बताया कि इन बलों में स्वीकृत कुल 10,73,728 पद है, जबकि अभी 10,04,482 पद आहेत दाद्या. वरची पद खाली आहेत. ठीक आहे. त्यामुळे जागा येणार आहेत, एवढं लक्षात ठेव. सप्टेंबरच्या दाद्या 22 किंवा 23 तारखेला, म्हणजे अजून किती दिवस राहिलं? 1.5 महिना राहील. किती? नियर बाय 1.5 महिना. 1.5 महिन्यात जागा कचकटून येणार आहे. आणि ह्याची प्रोसिजर फास्ट होणार आहे, हे तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आता जी पोरग नवीन आहे दाद्या, ह्याच्यामध्ये काय बदल होईल का, तरी पण तुला सगळं सांगून ठेवतोय बाबा. पहिली गोष्ट दाद्या, वयाचं अट तर सगळ्यांना माहीत असेल दाद्या. ओपनसाठी दाद्या जे वय असतं, ओपन आणि EWS कागदपत्र लय महत्वाचे आहेत, 18 ते 23 लागणार आहे. OBC साठी दाद्या 18 ते 26 लागणार आहे. SC ST ला दाद्या 18 ते 28 लागणार आहे. ही एज लिमिट आहे. बरोबर आहे. कागदपत्र काय लागणार आहे दाद्या? शिक्षण हे तुमचं 10वी पास आहे. शिक्षण काय आहे दाद्या? 10वी पास भरती आहे. आणि ह्याचा जो पेपर आहे ना दाद्या, पेपर मराठीमधनं असतोय. गणिताचे 20 क्वेश्चन 40 मार्काला, बुद्धिमत्ताचे 20 क्वेश्चन 40 मार्काला, GK GS चे 20 क्वेश्चन 40 मार्काला. आणि इंग्लिश किंवा हिंदी, जर तू हिंदी निवडला तर इंग्लिशचा काही संबंध नाही. हिंदीचे 20 प्रश्न 40 मार्काला. ठीक आहे बाबा, एवढंच करायचंय, दुसरं काय नाही. महत्वाचं काय दाद्या? कागदपत्र. कागदपत्र काय लागणार आहे दाद्या? आधार कार्ड तर सगळ्याकडे असेल. आधार कार्ड लागणार आहे दाद्या. त्याच्यानंतर फोटो असणार आहे दाद्या. काय फोटो लागणार आहे? 10वी मार्क लिस्ट. काय दाद्या? 10वी मार्क लिस्ट. जे विद्यार्थी EWS आहे ना, त्यांनी नवीन 2026-27चं EWS काढून घ्यायचं. नवीन म्हणतोय
जुनं चालणार नाही. ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, नॉन क्रिमिनल काढून घ्या. SC STला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते चालते आणि EWS सेंट्रलचं लागते. पहिली गोष्ट इथंपर्यंत कळायला लागली असेल. ओके. आणि आत्ता पण सांगतो, जी कोण गावाकड ते असेल ना दाद्या, बंद करा, जरा अभ्यासाचं बघा. सगळ्यांना विनंती आहे, जागा कचकटून येणार आहे भया, हे तर तुला दिसतंय. 61,738 पदं दाद्या खाली येते दाद्या. अरे 35-36 हजार तर दिल की दाद्या. परत वाढते हे तुम्हाला पण माहिती आहे दाद्या. तयारीला लागा. ह्या वर्षी कोणाचं सिलेक्शन झालं नाही, लय मार्क कमी आली, लय लोड घेऊ नका भावानो. आज ना उद्या दिवस बदलतेत, हा दिवस बदलायचा चान्स आहे दाद्या. आता तुम्ही ठरवायचं काय करायचं काय नाही ते, ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दाद्या, ही PDF कोर्स लवकरात लवकर घे. पहिल्या 300 पोरांना 149 कळते. एक तर टायपिंग करून करून आमचा हात दुखायला लागलेत दाद्या. 149 मध्ये मला घंटा परवडत नाही. शेवटी नाव असते दाद्या, पोरांना हे करावं लागतंय. त्याच्यामुळे पहिल्या 300 पोरांना 149ला दिले, ठीक आहे. लवकरात लवकर ॲप इन्स्टॉल करा, तयारीला आत्तापासून लागा. मोजून तुमची तयारी 4 महिन्यात करून घेतो दाद्या, मोजून 4 महिन्यात, जास्त सुद्धा दिवस लावणार. आता तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही ते. आणि हा व्हिडिओ शेअर करा दाद्या. आपल्या गावातल्या पोरांना माहीत नसतं दाद्या. गावातली पोरं कुठं तर लाईना मारे, हिच्यात पाहुणे आले, हिजे मेहुणे आले, ती गाडीवरनं तिनं मला लाईनच दिली, ह्या असल्या टाईम घालवा लागली. ही त्याला व्हिडिओ पाठव, त्याला कळू दे बाबा 10वी पास भरती आहे, बसतोय आपण, माझा नंबर द्या त्याला. बस झालं. ती निबार कुठला त्याला नादविद असेल ना, त्याला अभ्यास देऊन देऊन व्यवस्थित करतो भाऊ. फक्त तुम्ही सपोर्ट करा, बाकी मी कुठेही कमी पडत नाही, ठीक आहे भाऊ. धन्यवाद.